नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 4 सप्टेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र उत्तर आहे. योग साध्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:51 ते 12:25 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:49 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:25 ते 1:59 आणि यमगंड काळ सकाळी 7:43 ते 9:17 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. सकाळी 9:55 नंतर हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र मंगळाशी केंद्र योग करणार आहे. हर्षाशी त्रिकोण योग करणार आहे. नेपच्यूनशी प्रतियोग करणार आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी शुक्र आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थी लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:55 नंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तृतीयात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर त्रिकोण करणार आहे. वेळातल्या नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे. तुमच्या 6व्या स्थानामध्ये शुक्र आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून महत्त्वपूर्ण कामं सकाळच्या आधी पूर्ण करून घ्या. ती पूर्ण होताना दिसेल. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहा. तुमचा मूड आज जो आहे तो बदलल्यासारखा जाणवेल. थोडासा नकारात्मक होऊन जाईल. काळजी घ्या. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खास करून ज्या महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:55 नंतर हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातला मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. तुमच्या राशीत असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे. पंचमामध्ये शुक्र आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही थोडंसं आराम करणं पसंत कराल. घरात राहणं पसंत कराल. दुपार नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं ॲक्टिव्ह राहाल. मात्र या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे रिस्क अजिबात घेऊ नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. काळजी घ्या. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा 2-3 दिवसामध्ये गैरसमज वगैरे होण्याची शक्यता जास्त राहील. काळजी घेणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:55 नंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतला मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. व्ययातल्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या चतुर्थात शुक्र आणि नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. सकाळनंतरच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं करून घ्या. ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. सकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु तो आराम मिळणं कठीण होऊन बसेल. याचप्रमाणे घरातल्या ज्या महिला असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास.
कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:55 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. व्ययातल्या मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. तुमच्या लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातल्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या तृतीयात शुक्र आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे. सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ होतील. तुमचा मूड सुद्धा खूप चांगला दिसून येईल. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमचं ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल, पण तो काळजी घ्या. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय प्रत्यक्ष रूपात आणू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. हा संदर्भ अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या कारणाने वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:55 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तुमच्या लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दशमातल्या हर्षलबरोबर त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातल्या नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे. द्वितीयामध्ये शुक्र आणि नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल आजच्या दिवशी चांगले दिसून येईल. सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचे जे इन्व्हेस्टमेंट असेल किंवा खर्च असेल त्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय खास करून खर्चाच्या संदर्भात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा थोडंसं हेवी लॉसेस होण्याची शक्यता राहील. त्यामुळे काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:55 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. दशमात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. भाग्यामध्ये असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीमध्ये शुक्र आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस तुम्हाला खूपच विचारपूर्वक करावा लागेल. तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय भावनेच्या आहारी जाऊन आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आपली फसगत तर होणार नाही किंवा तुमच्याबरोबर चिटिंग वगैरे होऊ शकेल. काळजी घ्या. थोडंसं अलर्ट राहणं, सजग राहणं, सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:55 हा चंद्र तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करेल. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. अष्टमातल्या हर्षीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्टातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययात शुक्र आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वपूर्ण कामं आज सगळ्या दिवसाची सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये नकारात्मक बदल दिसू लागतील. कारण कुठलीही छोटी मोठी कामं मनाप्रमाणे होणार नाहीत आणि स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे थोडं जास्त प्रमाणात जाणवेल. घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त राहील. याचप्रमाणे फिरणं वगैरे जास्त होईल, तर कामं पूर्ण होताना कठीण होऊन बसतील. काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये सुद्धा साधारणतः अशाच प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:55 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर त्रिकोण करणार आहे. पंचमातल्या नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे. लाभामध्ये शुक्र आणि नेपच्यूनची युती सुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे. सकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं करून घ्या. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र पैशाच्या संदर्भातले कुठलेही व्यवहार, खर्च किंवा गुंतवणूक हे करू नका. याचप्रमाणे तुमचे भावंड असेल त्यांच्यावर सुद्धा, म्हणजे तुमच्यापेक्षा मोठी भावंड असेल त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होते. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुद्धा टोकाचे होण्याची शक्यता राहील. त्या संदर्भात काळजी घेणं आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:55 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल. सप्तमातल्या मंगळाबरोबर केंद्रयोग करणार आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे.
याचप्रमाणे तुमच्या दशमस्थानामध्ये शुक्र आणि नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कार्यक्षेत्राच्या ठिकाणचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ असतील त्यांच्यावर वादविवादाचे मतभेद, मतवैचित्र्य असे काही प्रसंग निर्माण होऊ शकतील. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा ताणले जाण्याची शक्यता राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे महिला कर्मचारी असेल त्यांच्यापासून थोडंसं सजग राहणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहारापासून काळजी घेणं आवश्यक राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:55 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. षष्ठातल्या मंगळाबरोबर केंद्र करणार आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर त्रिकोण करणार आहे. तृतीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. भाग्यामध्ये शुक्र आणि नेपच्यूनची युती सुद्धा होणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. मात्र आज तुमचा मूड चांगला राहील. स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. थोडीशी दमछाक होईल, फिरणं वगैरे जास्त होईल. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम अनुभव तुम्हाला येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:55 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी दिशेत केंद्र करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि द्वितीयातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या अष्टमामध्ये शुक्र आणि केतूची युती सुद्धा होणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. सकाळपर्यंतचा कालावधी तसा तुमच्यासाठी चांगला राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. सकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं सुरुवात करू नका. इझी मनीच्या मागे जाऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 9:55 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. चतुर्थातल्या मंगळाबरोबर दृष्ट्या दिशेत केंद्र करणार आहे. तृतीयातल्या हर्षल बरोबर त्रिकोण योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. सप्तमामध्ये शुक्र आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं अजिबात हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात ताणले जातील. स्वतःच्या भावभावनातील नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदाराबरोबर थोडेसे वैचित्र्यपूर्व त्रास होऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे गैरसमजाची शक्यता जास्त राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा वैवाहिक जोडीदाराचं आरोग्य किंवा त्यांच्या संदर्भातले गैरसमज यामध्ये वाढ होऊ शकेल. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं, जागरूक राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 4 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.